घेऊन 7 लोकांची समिती झाली. त्यांनी अहवाल जो आहे 350 पानांचा MWRRA कडे सादर केलेला आहे 14 ऑक्टोबरला. आता ते प्रसिद्ध करतील एक 3-4 दिवसामध्ये. त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन्स मागवले जातील आणि मग ते सजेशन ऑब्जेक्शन मागवल्या झाल्यानंतर त्याचा जो पूर्ण कंपाइल डाटा आणि ते सगळं त्याच्यात काय करायला लागणार आहे ते कोर्टाकडे सादर केला जाणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये एकतर आपल्या लढ्याला ह्याला यश आलेलं आहे, की आपण जे सातत्याने बोलत होतो म्हणजे विधिमंडळामध्येही मी अनेक वेळा या विषयावरती दाद मागितली, कधी MWRRA कडे मागितली. परंतु या सगळ्या विषयांना खूप उशीर होत गेला. कारण शेवटी मराठवाडा आणि नाशिक जिल्हा अशा 2 विभागांचा हा नाशिक जिल्हा नाही, नगर आणि नाशिक असं रिजन जे आहे, या 2 विभागांचा हा लढा होता. त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल इंटरव्हेन्शन्स देखील होत गेले आणि सातत्याने त्याच्यामध्ये 2 विभागांमध्ये लढे निर्माण होत गेले. परंतु समन्वय पाणी वाटपाचा कायदा केलेला असताना आपली मागणी होती, की आमच्याकडे त्याच्यामुळे अन्याय होता कामा नये आणि आता जे आपण काही मुद्दे सगळे उपस्थित केलेले होते, त्या मुद्द्यांना यश येऊन त्याच्यामध्ये आपले जे मुद्दे होते ते देखील आता त्याच्यामध्ये विचारात घेतले गेलेले आहेत. आणि ते आता आपण जे सांगितलं होतं, की हे तुटीचं खोरं आहे आणि हे 65% ची जी अट टाकलेली आहे, ती कशी-कशी कमी होऊ शकते, ते पण आपण मुद्दे त्यांना दिलेले होते. तर ते आता 65% वरून 57% 58% वरती आलेलं आहे. म्हणजे जवळपास 7% म्हणजे हा खूप मोठा परिणाम जो आहे, हा होणारा आहे. परंतु तुमच्या माध्यमातून नाशिककरांना तुम्ही एक मोठं आव्हान निर्माण करा. तुम्ही देखील एक लोकशाहीचा 14 आधारस्तंभ आहात. आणि काय होतं, की मराठवाड्यामधले सगळे लोकं म्हणजे मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांपेक्षा तिथली साखर कारखानदारांची लॉबी, त्यांची बियर लॉबी, त्यांच्या इथले वकील, त्यांच्या इतके राजकीय नेते हे सगळे एकत्रित येऊन ह्या सगळ्या विषयाला सामोरं जात असतात. तर ह्या विषयाला आता सजेशन ऑब्जेक्शन म्हणजे हा चेंडू आता आपल्या नाशिककरांच्या गोलमध्ये आलेला आहे. तर हा 58% झाला. तर पुढच्या कालावधीमधला जो अन्याय जो आहे नाशिककरांचा वरचा म्हणजे 65% वरून 57 म्हणजे एक मोठी रिलीफ जी आहे तुम्ही समजू शकता, की आपल्याला नाशिककरांना मिळू शकणार आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या द्राक्षांच्या बागा असतील, औद्योगिक वसाहतींचं पाणी असेल आणि नाशिककरांचं पिण्याचं पाणी जी सातत्याने आम्हाला कपात करायला लागते, या सगळ्याच विषयांना ह्याच्यातनं थोडासा मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये नाशिककरांनी आणि राजकीय नेत्यांनी सर्वांनी जागं होऊन ह्या विषयाच्या सजेशन ऑब्जेक्शन MWRRA जेव्हा प्रकाशित करेल, तेव्हा त्यांनी तातडीने सर्वांनी त्याच्यावरती हे करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.